किनवट टुडे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज। किनवटमध्ये बोलींचा जागर उत्साहात संपन्न। कोलामी बोलीच्या संवर्धनासाठी मान्यवरांचे आवाहन। किनवट मराठी भाषा ही विविध बोलींनी नटलेली समृद्ध भाषा असून या बोलीच मराठीचे खरे वैभव आहेत। या बोलींचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जानेवारी 2025 रोजी बोलींचा जागर हा विशेष कार्यक्रम पार पडला। मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात अतिशय दुर्मिळ अशा कोलामी बोलीवर विशेष विचारमंथन करण्यात आले। शासनाची संकल्पना आणि मार्गदर्शन मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत आणि मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून तसेच भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गीते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये राबवला जात आहे। बोलीभाषा ही विशिष्ट प्रदेशाची ओळख असते, ती टिकवणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानेवार यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्राचार्य डॉक्टर आनंद भंडारे होते। प्रो डॉक्टर पृथ्वीराज तौर, मराठी विभाग प्रमुख, स्वा रा ती म विद्यापीठ यांनी भाषेच्या वैभवावर प्रकाश टाकला। डॉक्टर राजू मोतेराव यांनी कोलामी बोलीची सद्यस्थिती, ती लोप पावत चालल्याची कारणे आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत अध्यक्षीय समारोप। प्राचार्य भंडारेंनी तरुण पिढीला आपल्या परिसरातील बोलींचा अभ्यास करून त्यांच्या संवर्धनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले। सांस्कृतिक वैभव आणि शोभायात्रा कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात एका भव्य शोभायात्रेने झाली। यात महाविद्यालयाचे लेझिम पथक, वारकरी संप्रदायाचे टाळवीणा भजन आणि आदिवासी पेपर वादन आकर्षणाचे केंद्र ठरले। शक्तीनगर येथील कोलाम बांधवांनी पारंपरिक गीते सादर केली, तर मोहन मेश्राम व कौशल्याबाई मेश्राम यांनी किंगरी वाद्यावर पाटा गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी किनवट परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यात मोहन मेश्राम व कौशल्याबाई मेश्राम यांनी आदिवासी गिरिजन पुरस्कार विजेते, डॉक्टर वसंत राठोड यांनी लक्ष्मी टिळक उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार विजेते, भालेराव ददांजे यांनी 2025चा कृष्ण वाद्य निर्मिती पुरस्कार विजेते। या प्रसंगी भाषा विभागाचे भारत जाधव, सुधाकर महाजन, राहुल सूर्यवंशी, संस्थेचे सचिव कृष्णकुमार नेमानीवार, प्राचार्य डॉक्टर किरण पाईकराव, प्राचार्य डॉक्टर आनंद भालेराव, रेणुकादास पहुरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मार्तंड कुलकर्णींनी केले, तर भारत जाधव यांनी भाषा विभागाच्या भूमिकेची माहिती दिली। डॉक्टर सुनील व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले आणि किरण आयनेवार यांनी आभार मानले। विशेष म्हणजे सरस्वती महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या बोली संवर्धन प्रकल्पाची माहितीही यावेळी देण्यात आली। राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।